संगे मत्स्या मरणत्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव सकळा पढिये भानू परित्या कमळासी जीवनू जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव तुका म्हणे माता पाहे तान्हुल्याची चिंता जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव रंगा येईवो ये रंगा येईवो ये हा रंगा येईवो ये हा रंगा येईवो ये विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई विठाई किठाई माझे विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येईवो येई रंगा येईवो येई रंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा तानपुरा
महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावनेनी नमस्कार करते, नतमस्तक होते। श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। परब्रह्म स्वरूप असलेल्या सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ असलेल्या नारायणाला आत्मारामाला वंदन। सेवेसाठी उपस्थित असलेली सर्व वारकरी संप्रदायातली बारीक बारीक बारीक। आता तानपुरा एकदा एवढा ठेवलाय ना, आता हलवायचं नाही, कमी पण नको आणि बारीक पण नको। आपल्या महाराज मंडळींचा आवाज खूप गायला लागले की वाढवू नका, तेवढाच ठेवा हां। एकदा सेट झालेलं दादा हलवू नको। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। श्री चिंतामणी मित्रमंडळाच्या 15व्या वर्षीच्या या अखंड हरिनाम सोहळ्यामध्ये तानपुरा बारीक कर थोडा। आपण सगळे इथे उपस्थित आहात, अत्यंत आनंदाचा उत्सव चालू आहे। तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे भगवंताच्या जवळ जाण्याचा अत्यंत सोपा सुलभ कलियुगातला मार्ग साधन कलौत हरी कीर्तनात या कीर्तन भक्तीच्या माध्यमातून जीवनाचं परिशुद्ध कल्याण व्हावं या अत्यंत उदात्त हेतूने आपण सगळे इथे उपस्थित आहात। अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये गेले 4 दिवस आणि आजचा 5म दिवस आज कीर्तनाच्या सेवेसाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात। माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आलाय। वारकरी संप्रदायातली निष्ठावंत वारकरी मंडळी, माझ्यापेक्षा वय अनुभव आणि ज्ञान या सर्वच बाबतीमध्ये मोठी असलेली मंडळी माझ्या आजूबाजूला आज उपस्थित आहेत। गायनाच्या साथीसाठी असलेली महाराष्ट्रातली नामवंत जाणकार गायक मंडळी, वादनाच्या क्षेत्रातली असलेली महाराष्ट्रातली नामवंत नादब्रह्माची सेवा करणारी अत्यंत उत्तम पद्धतीने नादब्रह्माचा ठेवा जतन करून भगवंताला आवडेल अशी सेवा करणारी ही मंडळी मनापासून सर्व महाराज मंडळींच्या चरणारवंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते। ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले असं चिंतामणी मित्रमंडळ, त्या मंडळाचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण आमचे दादा निलेश महाराज आहेर। आता तुम्ही हे सगळं भरवताय त्यामुळे आपण हरिभक्तपरायणच, कारण हे कोणाचंही काम नाही। बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, सगळ्यांनी मिळून काम केलं जातं तेव्हा हा धर्माचं व्यासपीठ आणि हा डोलारा सगळा उभा राहतो, हा जगन्नाथाचा रथ हाकला जातो। पण आपण सगळी मंडळी, मंडळाचे सर्व कार्यकारी उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन, त्यांच्याविषयी ऋण निर्देश व्यक्त करते। ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले असे आमचे संतोष भाऊ जाधव वाल्हेकर, त्यांना मनापासून नमस्कार करते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली पंचक्रोशीतली सर्वच मान्यवर मंडळी, मी कुणाच्याही नावाचा उल्लेख शक्यतो घेत नाही, कारण एवढी मोठी नावं आहेत, एवढी मोठी माणसं माझ्या आजूबाजूला उपस्थित आहेत, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं क्रमप्राप्त नाही। हातात असलेल्या उर्वरित हातात असलेल्या वेळेमध्ये चिंतनाला योग्य न्याय दिला जावा आणि तुकोबरायांच्या गोड अशा अभंगाची अर्थपूजा बांधावी याकरता सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञान अनुभव आणि वय या बाबतीमध्ये सर्व असलेल्या मंडळींना मनापासून नमस्कार करते। या व्यासपीठावरून आपण सगळ्या परब्रह्म स्वरूपातल्या श्रोतृवर्गामध्ये बसलेली सर्व माझी अत्यंत बहुश्रुत आणि सुहृद अंतःकरणाची मंडळी, मातृतुल्य पितृतुल्य बंधुवर्ग आणि भगिनीवर्ग, सगळ्यांच्या हृदयारविंदी परमात्म्याला नमस्कार आणि सेवेला आरंभ। विठ्ठल संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा गोड असा गाथा प्रकरणातला गाथेतला अभंग, भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं युती पर्व म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे। कलियुगातलं भरकटलेल्या समाजासाठी भरकटलेल्या तरुण पिढीचं संस्कार केंद्र म्हणजे तुकोबरायांची गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी आहे। संभ्रांत झालेल्या समाजाला योग्य पथप्रदर्शन करणारं एकमेव साधन म्हणजे कीर्तनाचं साधन आहे, भक्तीचं साधन आहे, अध्यात्माचं साधन आहे।
प्रत्येक युगामध्ये सांगितलेल्या भक्तीच्या प्रकारांमध्ये कलौतधारी कीर्तनात हे कीर्तनाचं उत्तम असं सोपं साधन संतांनी तुमच्या माझ्या हातात आणून दिलं. आणि या कीर्तन सोहळ्यामध्ये आज 5व्या दिवशीच्या कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, हा अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ वैराग्य राग रसिक भक्तिवर्य, भक्तीचे आचार्य असलेले, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले आणि सकल भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अत्यंत सोपा, सुटसुटीत आणि सगळ्यांना कळेल असा सुंदर अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. भक्तीच्या प्रांतामध्ये येणाऱ्या भक्तांनी, साधकांनी भगवंताचं सानिध्य प्राप्त करावं याकरता जीवनामध्ये अनन्य अशा भावाला किती महत्त्व द्यावं हे प्रतिपादन करताना वेगवेगळ्या दृष्टांताच्या साह्याने तुकोबाराय आपला सिद्धांत स्पष्ट करतात. विठ्ठल कीर्तनातला दृष्टांत हा सिद्धांताच्या पक्केपणा करता असतो. खूप लक्ष देऊन ऐका बरं का. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. भगवंताला आवडेल असं कीर्तन आपलं असावं. ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगाचा परामर्श फक्त आपण घेऊ शकतो, त्या अभंगाच्या अर्थाची फक्त पूजा आपण बांधू शकतो, आपण अभंग सोडवू शकत नाही. तुम्ही म्हणाल ताई मग तुम्हाला बोलवलं कशाला आणि अभंग गायला कशाला, घेतला कशाला, जर सोडवणार नाही तर खरंच अभंग सुटू शकत नाही. अहो ज्ञानोबांना काय म्हणायचंय, तुकोबांना काय म्हणायचंय हे आपण कोण सांगणार? आपण नाही सांगू शकत. तुकोबा ज्यावेळी अभंग प्रसृत होत होता तुकोबांच्या मुखातनं भामनाथाच्या डोंगरावरती, त्यावेळी पशुपक्षी नाचायचे. एखादी चिमणी तुकोबारायांच्या खांद्यावर येऊन बसायची. तुका म्हणे होत मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी, या अवस्थेला तुकोबाराय पोहोचले होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनाचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. महाराज आले ना भामनाथाच्या डोंगरावर. यंदाच्या बीज महोत्सवामध्ये तुकोबारायांच्या भंडारा डोंगराच्या सुवर्ण मंदिराच्या कळसाचं काम होणार आहे. यावत चंद्र दिवा करो असा इतिहास घडणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. सकल धरणीची शोभा वाढावी, महाराष्ट्राच्या मातीचं भूषण. 400 वर्ष लागली तुकोबारायांच्या या क्षणाला. महाराज जरा चुकलंच हो आमचं. महाराष्ट्रात राहिलो आम्ही, छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहिलो, ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रात राहिलो आणि भागवत धर्माच्या कलशस्थानावर असणाऱ्या तुकोबांच्या मंदिराचा सुवर्ण कळस बांधण्याला थोडा विलंबच लागला. पण जे झालं ते उत्तम. महाराष्ट्रातली सर्व वारकरी जनता एकत्र येते. महिला वर्गाने गळ्यातला एक एक मणी सुद्धा देऊ केला त्या मंदिराकरता. आणि इतकं सुंदर सुवर्ण मंदिर तुकोबारायांचं उभं राहते भामनाथाच्या त्या पवित्र तीर्थक्षेत्रावर, डोंगरावरती. त्याच डोंगरावर तुकोबारायांची गाथा जन्माला आली, तिथं अभंग निर्माण झाले. आणि ज्यावेळी महाराज एखाद्या वृक्षाच्या बुंध्याशी बसायला जायचे तेव्हा फांदीवरची एखादी चिमणी उडून जायची. तुकोबाराय तिला म्हणायचे, बाई ग तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व जर एक आहे तर मला असं वाटतंय तू ये आणि माझ्या खांद्यावर बस, माझ्या मांडीवर बस. आणि मग अद्वैताचा उत्तम साक्षात्कार जो तुकोबारायांना प्राप्त झाला तो तुम्हाला मला मिळावा याकरता तुकोबारायांचं अंतर करचळलं. आणि मग भक्तीच्या प्रांतामध्ये ज्ञानोबा काय, तुकोबा काय, अलीकडच्या अनेक संतांपैकी सर्वच संतांनी फक्त तुमच्या माझ्या जीवनाचा, कल्याणाचा एक सुंदर सुखकर मार्ग आम्हाला घालून दिला. आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून आबाल वृद्ध यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळांसी आहे येथ अधिकार. सगळे या म्हणाले, सगळे या. कारण हा संप्रदाय आईचा आहे, हा संप्रदाय स्वीकारणार आहे. तुम्ही जसे असाल तसे तुमच्या दोषांसकट आम्ही तुम्हाला स्वीकारतो. कारण संतांना या जगाने माऊलीचा दर्जा दिला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्याचे कळस असलेले तुकोबाराय, नामाचा प्रसार प्रचार करणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज, शांती ब्रह्म स्वरूप असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, वैराग्याचे मूर्तिमंत कळस असलेले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. पंचही प्राण यातला एक जरी प्राण हरवला तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होणार आहे आमचं. महाराजांच्या नंतर निळोबाराय आहेत.
निळोबारायांना तुकोबारायांना समकालीन असलेलं महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व, शक्तीची उपासना, सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य सांगणारे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आहेत. ज्या चिंतामणींच्या भगवंतांच्या समोर आपण उपस्थित आहोत, इच्छित कामना पूर्ण करणारा, चिंतेचं हरण करणारा तो चिंतामणी. जीवनामध्ये आपण फक्त चिंताच करतो, आपण चिंतन नाही करत. आणि मग होतं काय? चिंता चिता समायुक्ता नको. बिंदू मात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. एका अनुस्वाराचा फरक आहे फक्त. काय? चिंता चिता समायुक्ता समान शब्द आहेत, एका अनुस्वाराचा फरक आहे. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते आणि सजीवाला जाळण्याचं काम चिंता करते. मग जळायचं की भगवंताच्या कार्याला लागायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. काही लोकांना देव कळतो पण मिळत नाही मंडळी. काहींना देव मिळतो पण कळत नाही. काहींना देव मिळतो सुद्धा आणि कळतो सुद्धा. काहींना देव कळतही नाही आणि मिळतही नाही. विठ्ठल इतकं गोड पांडुरंगाचं कीर्तन माझ्या तुकोबरायांनी करावं, नामदेव महाराजांनी करावं की भगवंत कीर्तनामध्ये नाचावा, गोड कीर्तन करावं. तासन तास 5-5 तास तुकोबराय कीर्तन करत होते. बरं काय होतं? फुटकीच वीणा त्याला 3 तारा घाली येर झारा पंढरीशी. अवला आईसाहेबांनी, जिजाई आईसाहेबांनी केलं ना वर्णन. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, हा तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरी, जातो माझा वेडा पंढरी, जातो माझा वेडा पंढरी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, सगळ्यांना सांगायची. वेळ लागलं धन्याला. आणि मग महाराजांना विचारावं, धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडण्यासाठी जातायसा? अहो माझ्या संसाराची धुळधाण झाली बघा की त्याच्याकडं. महाराज म्हणायचे, अवले चिंता करू नको. सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी आहे ना तुझ्यासोबत, विटेवर उभा आहे ना. भगवान मंगलमूर्तींचं अधिष्ठान आज आपल्या समोर आहे. चिंतांचं हरण करणारा चिंतामणी आहे. म्हणून माणसांनी चिंता नाही करायची, चिंतन करायचं. चिंतने चिंतने काय परिणाम होतो? तद्रूपता. भगवंताशी तादात्म्य पावलं जातं. देव आणि आपण याच्यामध्ये भेद राहत नाही. आणि हीच अभेद वृत्ती एका साधकाला निर्माण व्हावी यासाठी तुकोबरायांचं अंतःकरण करचळतं, संतांचं अंतःकरण करचळतं. तुमच्या माझ्या जीवनाचा उत्तम मार्ग संतांनी आम्हाला सांगावं. कारण जीवनाची असलेली अपूर्णता, संसारामध्ये प्रपंचिकाचं असलेलं सगळं भरकटलेपण, नैराश्य, दुःख, ताप, काही कमी ताप आहे का आम्हाला? संसारातला ताप सहन होईना म्हणून इकडे आलो का नाही आपण? खरं सांगा, हो म्हणा. आहे का संसार सुखाचा? आहे का? आहे का कुणी कुणाचं? आता इथे माना हलवताय पण तिथं प्रपंचासाठीच रडतो आम्ही. प्रपंचच आम्हाला रडवतो हे माहिती असून सुद्धा प्रपंचासाठी रडतो आम्ही. पोटचं लेकरू नाही जेवलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं. येतं की नाही? खरं सांगा महिला वर्ग. दिवसभर नाही आजारी पडले, नाही जेवत, आमच्या डोळ्यात पाणी येतं. पण देव जेवत नाही म्हणून आपण रडतो का? आता खरं सांगा. नाही रडत. आम्ही लबाड आहे त्या बाबतीत. आम्ही नाही रडत. नामदेव महाराज देव जेवला नाही म्हणून रडले. भक्तीच्या या अवस्थेला पोहोचले होते. तुकोबराय भंडाऱ्याच्या डोंगरावर अभंग रचना करत असताना जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे या परमोच्च अवस्थेला जाऊन पोहोचले होते की आता प्रपंच बाजूला ठेवावा. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. बरं झालं देवा, बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा. अवलीच्या बाबतीत महाराज म्हणायचे, बरं झालं बायको अशी मिळाली. बरं, अवलाईंचा स्वभाव असा होता की त्यांनी जाहीर केलं, माझा वेडा पंढरीला जातो. म्हणजे खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की नाही?
व्यवहारात आपण किती मोठे असा, तुम्हाला काही कळत नाही गप्प बसा म्हणायला लागतं की नाही, ऐकायला लागतं की नाही, खरं सांगा. फक्त तुकोबरायांनी ते जाहीर केलं, आम्ही जाहीर करत नाही एवढंच काही. ते महाराज जाहीर करतात गाथेत. आणि आता आमच्याबद्दल काही बोलायचंच नाही, आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहे. आमचा आवाज सगळीकडे, घरातही आमचा आहे, बाहेरही आमचाच आहे. होय की नाही महिला वर्ग? आजचा दिवस आपलाय. खणखणीत टाळ्या वाजवा एकदा जोरदार आपल्या. आणि एकदा जय जयकार करा, जगदंबा माता की. विठ्ठल विठ्ठल. भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था हा घटक आमच्या परंपरेने खूप सुंदर दिलाय. आणि त्या कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेले आई आणि बाप, माता आणि पिता, हे व्यवहारातले जरी आई बाप असले तरी संतांनी माता पिता, तिकडं तो पंढरीनाथ, पंढरीश परमात्मा उभा आहे ना विटेवर, त्याच्या ठिकाणी हे मातृत्व आणि पितृत्व पाहिलं. बाप आणि आई माझी विठ्ठल राखुमाई, माझे माहेर पंढरी आहे भिवरे छातिरी. ते माहेर समजलं आणि म्हणाले आता त्या माहेराचा वियोग आम्हाला सहन होता कामा नाहीये. म्हणून प्रपंचातलं माहेर ते वेगळं, पण निज माहेर आलो निजाच्या माहेरा ते माहेर वेगळं. संतांनी ज्या माहेराची कल्पना केली ते माहेर वेगळं. आणि तिथं जावं, त्या भगवंताशी तादात्म्य प्राप्त करावं, ती भूमिका मान्य केली. आणि त्या भूमिकेतनं प्रवास केल्यानंतर संत त्या अवस्थेला जाऊन पोहोचले. तो ब्रह्मरस तुम्हाला आम्हाला मिळावा म्हणून अंतःकरण करचळावं. आणि मग जीवनामध्ये भक्तीच्या प्रांतामध्ये नेमकी कशाची गरज आहे? आम्ही सगळं करतो, जपजा विचारत नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं. हा प्रश्न 16-17 वर्षाची पोरं चटकपटक बोलायला लागली की विचारतात आई बापाला. तो संबंध सुद्धा टिकत नाही जन्मजात. मग दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध, निर्माण केलेला संबंध, नातं निर्माण केलेलं, मानलेला भाऊ, मानलेली बहीण, मानलेला चुलता, मानलेला मामा, सगळं. मानलेली नाती सुद्धा परिस्थितीनुसार तुटू शकतात. पण या जगामध्ये असा एक संबंध आहे, असं एक नातं आहे की जे कधीच तुटू शकत नाही. जे जीवाचं देवाशी असलेलं नातं, त्याला भगवंत गीतेमध्ये सांगतात जीवभूत सनातन. एक सनातन संबंध आहे, अनादी काळापासून असलेला जीवाचा आणि देहाचा संबंध, देवाचा संबंध. मग तो देव जसा आहे ना तसा जीव असला पाहिजे. आमचा प्रवास, या जीवाचा प्रवास देवत्वाच्या दिशेने झाला पाहिजे. कसा होईल तो प्रवास? मी रस्त्याने चालले होते बरं का, आणि छानपैकी गणपती बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. मूर्तिकार मूर्ती घडवत होता. ओबडधोबड टोकेरीत पडलेले ते दगड होते. आणि माझं एका दगडाकडे लक्ष गेलं. मी त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हणलं की बाबा, इतक्या ओबडधोबड टोकेरी दगडातनं तुम्ही एवढी सुंदर मूर्ती माझ्या बाप्पाची घडवताच कशी? माझा आपला बावळटासारखा प्रश्न होता. तो म्हणाला, ताई तुमच्या शब्दात सांगू का? म्हटलं सांगा. तो म्हणाला, या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. या नीट ऐका लक्ष देऊन, या दगडामध्ये आधीच मूर्ती होती, फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढला. आतमध्ये देवत्व आहे तेच आहे की नाही? छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. देवत्वाचा प्रवास मनुष्यत्वाकडून व्हायचा असेल ना, तर माझ्या डोक्यात त्यावेळी प्रकाश पडला की खरंच आहे गड्या, आपल्या जीवनातला सुद्धा नको असलेला भाग काढला की आतमध्ये देवत्वच आहे. नको असलेला कितीतरी भाग ओझं घेऊन आम्ही वावरतो. भगवंतांनी देह दिला, त्या देहामध्ये मन आणि बुद्धी सारखी साधनं दिली की जी बुद्धी आम्हाला कुठं घेऊन जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही, हा बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. कामेश्वरादे सकळ सिद्धी, कामेश्वरादे सकळ सिद्धी, कामेश्वरादे सकळ सिद्धी. ती बुद्धी आम्हाला त्या केशी राजापर्यंत घेऊन जाते बघा. पण ही बुद्धी आम्ही नको त्या ठिकाणी खर्च करतो. मागे कुणाकडून तरी ऐकलं, हा जो मेंदू आहे याच्यामध्ये आपली बुद्धी आहे, काम देते. काहींची काम देतच नाही. काहींना असं वाटतं इथं येऊन बसावं, काहींची बुद्धी त्याला सहाय्यभूत होत नाही, ती येतच नाहीत पावलं इकडे. ती यावेळी नको तिकडे जातील अजून, नाही का? पण हे खरंच डस्टबिन आहे का हो आमचं? हे नाही ना. किती घाण भरली आम्ही याच्यामध्ये, विकल्पांची, विकारांची, याची अडवीन त्याची जिरवीन.
तुला बघून घेईन. 25 वर्षापूर्वी अमक्या अमक्या लग्नात अमक्या अमकीनं मला 250 रुपयाची हलकी साडी दिली काय. बघते माझ्या पोराच्या 25 वर्षाचं दुखणं जपून ठेवतो आम्ही इथं. काय करायचं या सगळ्याचं. त्यामुळे ही सगळी घाण बाजूला व्हावी, हृदय स्वच्छ व्हावं आणि या मंडपात आल्यानंतर देह इतका शुद्ध स्वच्छ व्हावा. पाय चौरंग झाले पाहिजेत, हात बिल्वपत्र झालं पाहिजे, डोळे समया झाल्या पाहिजेत आणि हृदय गाभारा बनला पाहिजे. भगवंत येतो हृदयात, भगवंत येतो. आज माझ्या महिला वर्गासाठी अजून एकदा अशाच टाळ्या चालू ठेवा, कारण आज 1.25 लाख तुळशीदलाचं अर्पण महिला वर्गाने केले, बरोबर ना. भगवान गोपाल कृष्णांच्या चरणारविंदी इतका गोड दिवस, इतकी गोड सेवा आपण सगळ्यांनी केली आहे. इथं आल्यानंतर हेच घडतं, हेच घडतं. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो. तुमचा माझा उद्धार होण्याचा मार्ग एकमेव संत आम्हाला सांगतात. पण तो मार्ग नेमका कसा, कुठल्या मार्गाने झाला पाहिजे, कशावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि नेमका वियोग भगवंताचा कसा असला पाहिजे हे आम्हाला प्रतिपादित करत असताना हा सिद्धांत पटवून देताना तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात दृष्टांत देतात. गोड जीव जीती जागे आहेत ना. म्हणजे तो आपला काही अपराध नसतो, ते कीर्तनाची भूमी आणि तो गुण आहे इथल्या जागेचा. जसा देव कीर्तनात असतो तशी ती बया सुद्धा असते. देव त्याच्या भक्तांना शोधतो, ती त्याच्या भक्तांना शोधते, नाही का. सगळे जागे राहा बरं का. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका, आधी का नाही सांगायचं आम्हाला. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय त्याला तो जरी जागा असला तरी त्याला पुढचा जन्म बेडकाचा आहे. बघा बाबा, तुमच्या रिस्कवर, तुमच्या जबाबदारीवर. सगळे जागे राहा, मस्त फ्रेश चेहरे ठेवा, रिलॅक्स राहा. आणि जो हसत नाही तो कोण ठरतो माहितीये का. पांडुरंग शास्त्री आठवल्यांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दादा म्हणायचे लोक त्यांना. म्हणाले, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं हो ज्ञानी. शास्त्रीजी म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही तो ओळखायचा ज्ञानी. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही. महाराज म्हणले, असल्यांचा संगच मला नको, नको नको देवा तार्किकांचा संग. त्यामुळे संग करायचा असेल तर साधी भोळी भाविकता बरी, साधी भोळी सज्जनता बरी. साधा भोळा भाव परमेश्वराला खूप आवडतो. ऐका, जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. भगवान संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांनी फार सुंदर दृष्टांत आम्हाला दिला. जीवनम सर्व भूतेषु, हे गीतेचं तत्वज्ञान आहे. सगळ्या जीवाचं जर काही जीवन असेल तर भगवंत आहे. तुमच्या माझ्या हृदयामध्ये, शरीरामध्ये चैतन्य रूपाने भगवंत वास करू नये, बरोबर आहे, हे मान्य. देव आहे. कुठं आहे देव? देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे. तुझ्या माझ्या जड देही देव वारोनी यारा आहे. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला. देव चोरून नेला
अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात देवनाही देवाला देव देवाऱ्यात नाही देव मूर्तीत नामावे. अहो तो मूर्तीत नाही असं नाही म्हटलं, तो मावत नाही. कुठे कुठे आहे तो? त्याचं व्यापकत्व केवढं मोठं आहे. जीवनम सर्वभूतेषु देव आहे म्हणून तर सगळा व्यवहार चाललाय. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, तुम्ही देवाला किंवा नका करू, त्याचं तुम्ही स्मरू किंवा नका करू, करा किंवा नका करू, याचं तरी स्मरण ठेवा. अजून सांगू का, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आपल्याला काहीच कळत नाही हे कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? शब्दच्छल करण्याचा माझा हेतू नाही, आपल्या सगळ्यांचा गोंधळ उडवण्याचा तर अजिबातच नाही. पण गमतीचा भाग सोडून द्या. मला सांगायचं इतकंच की बाबा महाराज म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानलं एवढं लक्षात ठेवूया. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. बोलवा मुलीला, बोलवा मुलगा तिकडे फॉरेनला आहे, तो येईपर्यंत थांबा लवकर, नाही का? गर्दी जमते. पण तोच सगळ्या जीवाचं जीवन आहे. जीव जिती जीवना संगे. जीवाला जगण्याकरता काय लागतं म्हणाले? जीवन. ते जीवन भगवंत तर आहेच. वस्तुतः व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर जीवन या शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाण्याशिवाय जीवन नाही, माणूस जगू शकत नाही. जीवाला जगण्याकरता पाण्याची आवश्यकता आहे. पण पाण्याशिवाय आम्ही एखादा दिवस राहू शकतो का? अहो राहू शकतो की. फार तर तहानेने घसा कोरडा पडेल, पण काही वेळ तर आपण पाण्याशिवाय राहू शकतो की नाही? आता आम्ही मंडळी आहोतच ना 2 तास, आपण सगळे पाण्याशिवाय राहू शकतो आपण. जीव जिती जीवना संगे. प्राण्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असे कितीतरी प्राणी आहेत की जे 3-3, 6-6 महिने पाणी पित नाही. प्राणीशास्त्र सांगतं उंट नावाचा प्राणी 3 महिने पाणी नसलं तरी त्याला चालतो. उंदीर सुद्धा असंच आहे बरं, पाणी नसलं तरी त्याला चालतं. आपण करा अभ्यास घरी गेल्यावर त्याचा डिटेल, नाही का? पण एखाद्या वेळी हा जीव त्या जीवनाशिवाय राहू शकतो. पण उदाहरण देतात तुकोबराय, मत्स्या मरण त्या वियोगे. मासा हा असा जीव आहे की तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. तुकोबरायांनी प्रमाण दिली, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मग तो मासा त्या पाण्याचा जसा वियोग सहन त्याला होत नाही, तो त्या क्षणी गतप्राण होतो, तडफडतो. तशी आमची तडफड देवासाठी असली पाहिजे, हा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू एकाने त्यांना विचारलं, म्हणाले मला पण देवाला बघायचंय, दाखवाल का? म्हणाले चल तुला नेतो. कलकत्त्याला गंगेचा प्रवाह आहे, गंगेच्या काठी त्याला नेलं. गंगेमध्ये त्याला नेलं आतमध्ये त्या शिष्याला. त्याची अशी मान धरली आणि पाण्यात बुडवून ठेवलं त्याला. बराच वेळ ती मान नाकातोंडात पाणी गेलं आणि तो विवळला, कळवळला. गुरुजी ठाकूर मला मारता की काय? म्हणाले माझ्या नाकातोंडात पाणी जाते, गुदमरलोय मी. बराच वेळाने हात काढला आणि म्हणाले प्राणासाठी जितका तळमळलास, श्वासासाठी जितका गुदमरलास ना, तेवढा देवासाठी जेव्हा तळमळशील तेव्हा देव भेटेल. देव असाच नाही भेटणार. तुम्ही हाक मारली की देव येईल, एवढा देव सोपा नाही. किती तळमळ असावी लागेल. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी विरह व्यक्त केला. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको रे देवा, तुझा वियोग नको मला. नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. रडतो का कधी देवासाठी? देवाच्या आठवणीने कधी रडतो का? आणि खरं सांगू, प्रपंचातली वेदना आम्हाला देवाकडे घेऊन जाते. माझं वाक्य परत ऐका. वेदना देवाची आठवण करून देते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थाची अनुकूलता ठरत असते. विठ्ठल सगळं छान असल्यानंतर आम्हाला देव आठवत नाही.
देव आठवत नाही. जीवाचा आणि देवाचा संबंध असा असावा. नामदेव महाराजांनी तो संबंध सांगितलाय. तू अवकाश मी भूमिका. नामदेव महाराजांचा अभंग आहे. तू पिंडी मी शाळुका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू अवकाश मी भूमिका, तू अवकाश मी भूमिका, अवकाश मी भूमिका. काय सांगायचं? तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी. काय नातं जोडले. तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी, सवे दोन्ही. इतका विलक्षण संबंध नामदेव महाराज सांगतात भगवंताशी. नामा म्हणे पुरुषोत्तमा, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझिया प्रेमा. मी कुडी तू आत्मा, मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही. इतका अद्वैताचा अनुभव संतांनी घेतला तो तुम्हाला मला आला पाहिजे. एखादा मासा जसा पाण्याच्या वियोगाने तळमळतो तसा भक्त देवाच्या वियोगाने तळमळला पाहिजे. कशी तळमळ? नारद भक्तिसूत्र, देवर्षी नारद सूत्र लिहितात. तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. थोडा जरी विरह भगवंताचा झाला ना तरी गोपींसारखं तळमळ. काय होती गोपींची तळमळ? ज्यावेळी उद्धवानी भगवंतांना रडताना पाहिलं, देवा रडतोस काय त्यांच्या आठवणीने? अरे सगळं आहे इथं द्वारकेमध्ये तरी तू रडतोस. भगवंत म्हणतात आता हीच वेळ आहे, याला भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भाव कसा श्रेष्ठ आहे हे समजून देण्याची. पाठवलं ना तिकडे गवळणींकडे. आणि काय घडलं? गवळणींच्याकडे उद्धव आल्यानंतर उद्धवच 6 महिने तिथं राहिले. दिले आले होते ज्ञान द्यायला, पण भक्तीचा प्रसाद घेऊन गेले ना. गोपींची भक्ती पाहिली, विरह पाहिला, भाव पाहिला आणि मग कळलं जीव जिती जीवना संगे मत्स्या वियोग, मत्स्या मरण त्या वियोगे. तसं आमचं होता कामा नये. भगवंताचा सतत सहवास, सतत आठवण असली पाहिजे. आम्हाला असते का? खरं सांगायचं नाही. संकट आलं की आम्हाला देव आठवतो, आम्हाला एरवी देव आठवत नाही. ठीक आहे ना, म्हणाले पडता जड भारी दासी आठवावा हरी. संकटात तरी त्याचं स्मरण आर्ततेने व्हावं ही अनेकांची अपेक्षा आहे. आम्ही धूर्त आहोत त्या बाबतीमध्ये की आम्ही संकट आलं की देव आठवतो, आम्हाला एरवी देव आठवत नाही. पण असा भगवंत तुमच्या माझ्या जवळ यावा अशी सांगड बांधावी भक्तीची की बस आमची ही भवसागराची नाव आहे ना ती अशी तरुण जाईल सहज सुलभ पद्धतीने. संतांनी ते मार्ग वेळोवेळी आम्हाला सांगितलेत. जनाबाईंनी काय करावं? प्रपंच सुंदर, प्रपंचातली सगळी कामं, हातात काम मुखात नाम अखंडपणे चालू आहे. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. सकाळी उठल्याबरोबर नामदेव महाराजांच्या घरातल्या 14 माणसांचे दळण जनाबाईंनी दळावं जात्यावर. सुंदर आवाजामध्ये ओवी गावी. आता पुण्यामध्ये ओवी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती पण जातं नसतं. म्हणून परवा कॉलेजच्या एका माझ्या मैत्रिणीने मला विचारलं, बाई ग जातो मी बघितलंच नाही. म्हटलं खरंच नाही बघितलं. ते जात्यावर कसं बसायचं असतं? म्हटलं जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, खणखणीत आवाजामध्ये मस्त ओवी गायची. म्हणली मला ओवी येत नाही आणि जरी आली तरी जात नाही. म्हणलं मिक्सरवर म्हण. मिक्सरवर म्हणता येते ना. ज्याला पूर्वजांचं शहाणपण शिकायचंच आहे तो कसाही शिकेल, कसाही शिकेल. त्यामुळे भाव अंतःकरणात असावा आणि ज्याचा जसा भाव आहे ना तसा त्याचा देव आहे. अभंगाचं दुसरं जयाची ती जैसा भाव, जयाची ती जैसा भाव, जयाची ती जैसा
जबडी तैसा देव दया चित्ती तैसा भाव दया जबडी तैसा देव दया जबडी तैसा देव दया चित्ती तैसा भाव दया चित्ती तैसा भाव दया चित्ती तैसा भाव दया जबडी तैसा देव दया चित्ती तैसा भाव दया जबडी तैसा देव दया जबडी तैसा देव दया चित्ती तैसा भाव दया चित्ती तैसा भाव दया चित्ती तैसा भाव दया जबडी तैसा देव दया जबडी तैसा देव दया जबडी तैसा वाजवा टाळ्या वाजवा खणखणीत. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. शास्त्रकारांनी सुभाषित लिहिली. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम्. भावेन देवं कलया नरेन्द्रं धनेन कान्ता कपटेन शत्रुं सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. बघा, भाव हा भक्तीचा आत्मा आहे. सगळं आहे हृदयामध्ये, पण समोर असलेल्या चिंतामणी भगवंताकडे पाहताना ती फक्त पाषाणाची मूर्ती नसून तिथे माझा मंगलमूर्ती आहे ही भावना मनामध्ये दृढ असणं गरजेचं आहे. म्हणून तर आपण गणपतीचा आगमन करतो, प्रतिष्ठापना करतो आणि विसर्जन करतो. हे शब्द आहेत आपले. आपण म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बस. पण काय करतात आमचे गुरुजी? अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. हे भगवंता, तू तुझ्या शस्त्रांसह, तुझ्या शक्तींसह, तुझ्या आयुधांसह तू ये आणि मग एकदंतम चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्. असा भगवंत सजला जातो. आता आमच्याकडे पण भावानीच भक्ती केली जाते, पण आमचा भाव जरा वेगळा आहे. आम्ही खातो तो भाव आम्हाला माहितीये, नाही का? बाजार भाव आम्हाला माहितीये, अहम भाव आम्हाला माहितीये, द्वैत भाव आम्हाला माहितीये. आम्ही देवाचे नाहीच, पण योग्यांना संतांना जो भाव जमला तो सोहम भाव होता, तो अद्वैताचा भाव होता. आणि खऱ्या भक्ताला जो जमतो तो प्रेम भाव जमतो. विठ्ठल आमचा भाव जर खरंच दृढ असताना तर गणपती मंडळामध्ये, मला माफ करा, तरुण मंडळी गणपती बसवतात, छान प्रतिष्ठापना होते, देखावा सुंदर असतो. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या काही मंडळामध्ये पडद्याच्या मागं पत्त्याचे डाव रंगतात. त्याचं काय करायचं? आपण भक्ती करतो ना, मग भक्तीमध्ये विडंबन नको. भक्तीचं बोलणारी मंडळी बोलत नाही. चमचा लिंबू पाहिजे कशाला गणपतीमध्ये? त्यापेक्षा लाठीकाठी शिकवा. चमचा लिंबूनी असा आमच्या पोरांना काय पराक्रम जमणार आहे? रक्त बघितलं की चक्कर येते पोरांना. आमच्या सगळ्या देवतांनी हातामध्ये शस्त्र धरली आहेत. आता गणेश जयंतीचा उत्सव आहे. 1 तारखेला माघी गणेश जयंती आहे. या वर्षीचा भगवंताचा, म्हणजे दरवर्षी जी आपली माघी गणेश जयंतीचा पर्वकाळ येतो त्या दिवशी भगवंत महोत्कट विनायक या नावाने अवतार घेतात. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस, त्या राक्षसांचा नाश करण्याकरता भगवंतांनी हा अवतार घेतलेला आहे. मग काय केलं? हातामध्ये शस्त्र आहे, पाश आणि अंकुश. शस्त्रधारी आहे देव आमचा. म्हणून आता भाव पाहिजे, रामाचा प्रभाव पाहिजे आमच्यावरती, रामांच्या विषयी भाव पाहिजे, कृष्ण चारित्र्याचा प्रभाव आमच्यावर पाहिजे.
कामनेचा विकारांचा अभाव पाहिजे, भगवंताच्या विषयी प्रेमभाव पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल ना तेव्हा आमची भक्ती फलद्रूप होईल. नामदेव महाराजांचा भाव होता, माझा पांडुरंग नुसता नाही, त्यामध्ये पांडुरंग चैतन्य रूपाने वास करतो त्या पाषाणामध्ये. म्हणून तर आईने दिलेलं नैवेद्याचं ताट घेऊन दुडू धावत राऊळात येतात. पांडुरंगा जेव की रे बाबा, जेव की रे बाबा. जेवतच नाही देव. बराच वेळ झाला, किती तरी गयावया कराव्या, पांडुरंगा जेव की रे. रोज माझे वडील येतात, रोज तुला नैवेद्य अर्पण करतात. आज मी एवढूसा पोर आलोय म्हणून काही नखरे करतो काय रे? जेव की रे देवा, देवा जेव की रे. किती तळमळीने प्रार्थना करावी भगवंतींची. 5 वर्षाचं लेकरू होतं, 5 वर्षाचं. पण देवा आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं लाकूड आणि जळक. आई आपल्याला करते ते सगळं चाललं होतं नामदेव महाराजांचं. देवा जेव की रे बाबा, बऱ्या बोलानी जेव बरं. मला भूक लागली रे, सकाळी लवकर उठलोय पहाटे, आणि तू जेवला नाही तर माझ्या पोटात कावळे ओरडतायत. देवा मी बघ तरी केवढूसा मुलगा आहे. देव जेवायला तयार नाही, देव जेवायला तयार नाही. एवढ्याशा अर्जवानी पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. 5 वर्षाच्या लेकरांनी अलौकिक सिद्धी मिळवली 5व्या वर्षी. आणि नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा परमात्म्या, आता जर जेवला नाहीस ना तर इथं या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि पायरीवर डोकं आपटणार एवढ्यात डोक्याला लागलं नाही, डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणाले, देवा मी काही वेडा नाही, दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास कर आता. चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं देवाला, माझ्या ताट लावलं. आणि जेव्हा सगळं ताट रिकामं करून येतात घरी तेव्हा गोणाई माता अशी ओट्यावर उभी होती. कारट्या, नाम्या एवढा वेळ लावलास? सगळं संपवलं तिथं राऊळामध्ये बसून. भूक लागली करतोस, एवढा धीर नाही धरवला? नामदेव महाराज सांगतात, आई मी नाही संपवलं. मग कोणी संपवलं? अगं ज्याच्यासाठी दिलं होतंस त्यांनी संपवलं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, नैवेद्य हातीचा मूर्ती भगवंतांनी नामदेव महाराजांकडून प्रसादाचं सेवन केलं. कधी आपल्यापैकी असं कोणी आहे की आपल्याकडून देव जेवलाय, जेवेल भविष्यात, असं काही नाही हो. आपण नाही रडत, आपण इतक्या तितिक्षेने देवाची वाटही पाहत नाही पाहत. संतांची अवस्था अशा स्थितीला जातात ना, मग अद्वैत भावाचा साक्षात्कार मिळतो की मी आणि देव वेगळे नाहीतच. जाऊ दे दूरी, एक संत आहेत पावसते, त्यांचा अभंग आहे, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. मी पण संपलं पाहिजे, तू पण संपला पाहिजे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. इतका ऐक्यभाव आणि अद्वैताचा खरा साक्षात्कार झाला.
म्हणून तर देवासाठी डोळ्यात पाणी येत होतं, म्हणून तर देवाशिवाय करमत नव्हतं. इतकी व्याकुळता होती, इतका वियोग होता. गोपींचं तेच झालं ना. अखंड अखंड रडायच्या भगवंताच्या विरहानी, अखंड व्याकुळ असायच्या. अक्रूर न्यायला आले होते भगवंतांना. त्यावेळी गोपी विचारतात, कशासाठी आलायस, कशासाठी आलास? गवळणी म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा कारथ शृंगारीला, सांगे गे मजला अक्रूर उभा असे अंगणी, बाई गे आजणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, चढले वनमाळी अकांत गोकुळी. अकांत केला सगळे गवळणी, अशा गडबडा लोळायला लागले ना रथासमोर. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, आनंदाचे. रडतो का हो देवासाठी? आम्ही नाही रडत. आम्ही प्रपंचासाठी रडतो, नैवेद्य दाखवतो, पाणी फिरवतो, लगेच काढून घेतो. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्यांनी? काय करायचं? आणि खरं सांगू, तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच तो आपली आब राखू नये.